हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं उषा किचनमध्ये। आज मी रेसिपी करते वडापावची। पण काय झालं माहिती का, मी विसरली सुरुवातीपासून दाखवायचं तुम्हाला वडापाव। पण मी तुम्हाला सांगते मी काय केलं। बटाटे ना उकडून घेतले आणि ते बटाटे उकडल्यानंतर त्याला सोलून घेतलं आणि छिलल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे चकले केले, बनवले हातानेच। याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, धनिया, कांदा, राई म्हणजे मोहरी तडक्याला टाकली आणि त्याच्यानंतर मी हिरवी मिरची टाकली, कांदा फ्राय केला आणि त्याच्यानंतर जिरं, हे सगळं टाकून आणि मी हे बटाट्याची अशी चटणी बनवली आणि ती चटणी बनवून आणि मी त्याच्या असे चकल्या केल्या गोल गोल। तर सॉरी, मी सुरुवातीपासून दाखवायला विसरली, तरी पण असं एवढं सांगितलं तरी तुम्हाला कळलंच असेल की मी काय बोलते। तर ठीक आहे, तर मी आता वडे तळायला घेते। तर हे बघा, मी इथे बॅटर तयार केलं आहे वड्याचं। तर आपण ही जी चकली आहे ना वड्याची, ही आता आपण अशी डुबूया, ओके। आणि ही अशी करून आपल्याला इथे तेलामध्ये टाकायचं। खूप टेस्टी मस्त वडेपाव बनवते आज। मन झालं आज वडेपावच खायचे, बाहेरून खाण्यापेक्षा घरामध्ये बनवलेले खूप टेस्टी लागतात। आणि माझ्या हातचे वडे म्हणलं तर घरात सगळं पुऱ्या फॅमिलीला सगळ्यांना खूप आवडतात। तर आजचा बेत वडापाव। तर चला बघूया, आपले वडे तळायला टाकते मी। तर वडे फ्राय झाले तुम्हाला दाखवते, ओके। मोबाईल पकडायला कोणी नाही ना, आमच्या घरात कोणाला इंटरेस्टच नाही आहे, मोबाईल पकडत नाही, काय नाही। तर पण मला खूप हौस सगळ्या गोष्टींची, तर मी करते। चला तर माझ्या फ्रेंडला पण रेसिपी दाखवूया। आपण गॅस थोडा ऑन करू आणि आपले वडे बघू, पलट करू वड्यांना, ओके। तर एक बाजूने आपले वडे झाले, तर हे बघा, आहा मस्त ना। हे बघा, हे वडे। तर आज घरातले बोलले, उषा वडे तूच बनव, आज वडे खावाशी वाटले। तर मी म्हटलं ठीक आहे, वडा रेसिपी बनव, बाहेरचे खायला मजा नाही येत, बोलतात तुझ्या हातचे वडे खूप टेस्टी असतात। म्हटलं चला ठीक आहे, घरच्यांसाठी एवढं तर केलंच पाहिजे। तर हे बघा फ्रेंड, आपल्या हिरव्या मिरच्या ह्या पण फ्राय झालेल्या आहे। तर मी काढते। तुम्ही बोलणार झारा का नाही घेतलाय, मी झारा आहे माझ्याकडं, पण मी नाही काढला, तो लांब ठेवला। कधी कधी काढतो ना झारा फ्राय करायला, तर त्याच्यामुळे। तर बघू शकता, ह्या माझ्या मिरच्या हिरव्या फ्राय केल्या मी, ओके। यावर मी टाकते याच्यावर ना मीठ टाकते मी, ओके। हॅलो फ्रेंड, हे बघा इथे मी फ्राय केले वडे। तर माझे वडे एकदम मस्त झाले। हे बघा, इथं मिरच्या फ्राय केल्या, त्यावर मीठ टाकलं, इकडे पाव आहे। आता मी देते वड्या। तर हे बघा, हे बघा, हे माझे घरचे वडेपाव एकदम तयार झाले, एकदम रेडी। आणि तुम्ही पण या वडे खायला। आजचा बेत वडा, हे बघा। तर या फ्रेंड, तुम्ही पण खायला।